चला चला काय काळजी काय करू दिलगिरी व्यक्त करतो आता काय प्रश्न नाही तुमच्यासाठी लावलाय मंत्री महोदय त्यांच्यासाठी लावलेला आहे आणि जनतेसाठी नाही जनतेसाठी गाड्या लावते बॅरिकेड लावून मंत्र्यांच्या गाड्यामध्ये येत आहे जनतेच्या गाड्या बाहेर व्यवस्थेची आमची कंप्लेंट आहे तेवढी. हो मॅडम चालेल चालेल होतोय साईडला. म्हणजे तुम्ही एवढं सांगताय की आपण का तुमच्यासाठी लावलेला आहे हे झालं की तुमच्यासाठी लावलेला ऐका मंत्री महोदयांनी पोलिसांशी बोलायला लावलं आणि ते पोलीस बघा गाडीत बसून चालले बघा हे चालले मंत्री महोदयांनी यांच्याशी बोलायला सांगितलं. कुठून आलाय ते नाव काय तुमचं? जळगाव जिल्ह्यातून आले. काय झाली घटना नक्की नीट सांगा. बॅरिकेडच्या इथं पडली आम्ही काय कोणाची चूक नव्हती ती खेळत होती तिची पडली तर आम्ही 2 मिनिटं म्हटलं फॅन खाली नेऊ तिथं पोलीस होते त्यांनी लगेच सांगितलं बाहेर जा म्हणे साहेब आलेले कोणीतरी मंत्री होते बाहेर आलो तर त्यांचे मंत्री आले कंप्लेंट करू म्हटलं तर त्यांनी सरळ सांगितलं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आमच्या पोलिसांशी बोलून घ्या ते पोलीस त्यांच्या गाडीत बसून निघून गेले. इथे पोलीस लेडीज कॉन्स्टेबल होत्या त्या म्हणतात पोरगा आम्ही पाडलं का पोरगा तुम्ही पाडत नाहीये पण 2 मिनिटं माणुसकीचा आणि फक्त हवा हे फॅन कोणासाठी लावले कोण मंत्री महोदय होते? आम्हाला नाही माहिती मंत्री असतील काय आम्ही कधी टीव्हीवर बघितलं त्यांच्या गाडीचा नंबर MH09 होता आणि मी त्यांना ओळखतो ते हसन मुसरी साहेब होते. अशी माणुसकी आणि बाई मध्ये आम्ही पाडलं का म्हणे अरे तुम्ही पाडल्याचं म्हणत नाही 2 मिनिटं फॅनची हवा साठी उभं होतो फक्त फॅन कोणासाठी सामान्य जनतेसाठीच आहे ना. आज आमच्या बाळाशी झालं उद्या व्हायला नको. माझी भाची जिला एका महिलेचा धक्का लागून ती पडली तिला डोक्याला लागलं तर आम्ही तिथे पोलिसांच्या इथे असलेल्या पंक्तीजवळ तिला उभं केलं तर 2 मिनिटं पण आम्हाला पोलिसांनी उभं न राहू देता एवढं सांगितलं की मंत्री महोदय आले तुम्ही बाहेर जा. ही कुठली भाषा झाली का बाहेर जा अशी ते पंखे का मंत्रींसाठी लावलेले आहे का मला सांगा. आणि मंत्र्यांनी सांगितलं पोलिसांशी बोला तर ते पोलीस निरीक्षक गाडीत बसून निघून गेले आणि मंत्री महोदय सांगता की नाही आम्ही तुमच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ हे बोलणं झालं का. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.